नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी. मित्रांनो, सध्या होऊ घातलेल्या बहुपर्यायी प्रश्नांच्या संदर्भात आपण विचार करत आहोत. प्रथम वर्षासाठी भारतीय संघराज्य नावाचा जो पेपर आहे, यातले 5 भाग आपण यापूर्वी बघितलेले आहे. या 5 भागामध्ये आपण 75 प्रश्नांचा विचार केलेला आहे. आजच्या या 6व्या भागामध्ये आपण संघराज्याच्या संदर्भातली 15 प्रश्न अभ्यासणार आहोत. आपण बघतो की भारताने संघराज्याचा स्वीकार केलेला आहे. तेव्हा भारताचं संघराज्य कशा स्वरूपाचं आहे, या संघराज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी किती सूचित करण्यात आली आहे व त्यामध्ये असलेल्या अधिकारांच्या किंवा विषयांच्या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. तसेच भारतीय संघराज्याची जी वैशिष्ट्ये आहेत त्याचाही विचार या भागात आपण करणार आहोत. मित्रांनो, केंद्र आणि राज्य संबंध या संदर्भातला विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत. त्यामुळे इथे केवळ संघराज्याच्या संदर्भातली भारतीय संघराज्याचं स्वरूप आणि वैशिष्ट्यांचा विचार आपण करत आहोत. प्रश्न क्रमांक 76 बघा. संघराज्य म्हणजे फेडरेशन हा शब्द आपण बघतो की भारतीय संघराज्याच्या संदर्भामध्ये फेडरेशन हा शब्द आपण अनेकदा ऐकतो की संघराज्याला फेडरलिझम असं म्हणतात. पण हा फेडरेशन शब्द फोइडस या टिंबटिंब शब्दापासून आला आहे. म्हणजे द वर्ड फेडरेशन इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड फोइडस. कोणती भाषा आहे, कशापासून आलेला आहे? इथे प्रश्न आहे ए लॅटिन, बी ग्रीक, सी इंग्लिश आणि डी आहे यापैकी नाही. तर बरोबर आहे, इथे लॅटिन भाषेतून हा शब्द आलेला आहे. प्रश्न क्रमांक 77 बघा की भारताने खालील कोणत्या कारणांमुळे संघराज्याचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे हॅज इंडिया ॲक्सेप्टेड द युनियन फॉर द फॉलोइंग रिझन्स. कशामुळे आपण आपल्या भारताने संघराज्याचा स्वीकार केला? पर्याय बघा. विस्तृत भूप्रदेश म्हणजे वाईड टेरिटरी, वाढती लोकसंख्या म्हणजे ग्रोईंग पॉप्युलेशन आहे, सांस्कृतिक विविधता आपण पाहतो भारत हा विविधतेने नटलेला देश आहे म्हणजे कल्चरल डायव्हर्सिटी, आणि ऑल द अबाव म्हणजे बरेच सर्व. बरोबर आहे, डी पर्याय एकदम बरोबर. कारण भारतामध्ये विस्तृत भूप्रदेश आहे, लोकसंख्यासुद्धा वाढती आहे आणि सांस्कृतिक विविधता आहे. म्हणूनच आपण भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती केली. आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन म्हणजे विस्तृत भूप्रदेश, वाढती लोकसंख्या आणि सांस्कृतिक विविधता लक्षात घेऊन भारताने कशाचा स्वीकार केलेला आहे? संघराज्याचा. यानंतरचा प्रश्न बघा 78. जगात सर्वात प्रथम संघराज्याचा स्वीकार करणारा देश कोणता आहे? म्हणजे इथे काय म्हटलंय की संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदा संघराज्याचा स्वीकार करणारा देश कोणता आहे? म्हणजे विच वॉज द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड टू अडॉप्ट द फेडरेशन, है ना. यामध्ये ए बघा भारत, बी रशिया, सी फ्रान्स, डी अमेरिका. बरोबर आहे, डी अमेरिका. कारण अमेरिकेमध्ये आपण पाहतो 13 वसाहती होत्या आणि या 13 ज्या वसाहती आहेत त्यांनी एकत्र येऊन संघराज्याचा स्वीकार प्रथमतः अमेरिकेत केलेला आहे. म्हणून जगामध्ये सर्वात प्रथम संघराज्याचा स्वीकार करणारा देश हा अमेरिका आहे. प्रश्न क्रमांक 79 बघा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात भारताचे वर्णन राज्याचा संघ युनियन ऑफ स्टेट्स असे करण्यात आले आहे? म्हणजे प्रश्न बघा काय विचारलाय की आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये भारताचं वर्णन राज्याचा संघ युनियन ऑफ स्टेट्स. आपण पाहतो की फेडरलिझम हा शब्द न वापरता आपल्या भारतीय राज्यघटनेत कोणता शब्द वापरला आहे? युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे इन विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज इंडिया डिस्क्राईब ॲज द युनियन ऑफ स्टेट असा हा प्रश्न आहे. मित्रांनो, कलम 1, कलम 3, कलम 5 आणि कलम 2. बरोबर आहे. कलम 1 मध्ये ए हे उत्तर बरोबर आहे. कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये भारताचं वर्णन काय केलं आहे? युनियन ऑफ स्टेट, राज्याचा संघ. यानंतरचा प्रश्न क्रमांक 80 बघा. भारताची संघराज्य व्यवस्था ही अमेरिकन मॉडेलवर आधारित नसून ती डॅश डॅश मॉडेलवर आधारित आहे. म्हणजे द फेडरल सिस्टीम ऑफ इंडिया इज नॉट बेस्ड ऑन अमेरिकन मॉडेल बट ऑन द डॅश डॅश मॉडेल. म्हणजे कोणत्या देशाच्या मॉडेलवर आधारित आहे? वास्तविक आपण पाहतो जगामध्ये अमेरिकेने प्रथमतः संघराज्याचा स्वीकार केला, त्यामुळे भारताने संघराज्याच्या बाबतीत अमेरिकेचं अनुकरण केलं आपण असं म्हणतो. पण अमेरिकन मॉडेल मात्र आपण ॲक्सेप्ट केलेलं नाही. आपण कोणत्या देशाचं मॉडेल ॲक्सेप्ट केलं असा हा प्रश्न आहे. कारण मित्रांनो, आपण पाहतो अमेरिकन संघराज्यामध्ये केंद्रसूची आणि राज्यसूची अशा 2 सूचींमध्ये अधिकारांची विभागणी आहे. पण आपल्या भारतामध्ये 3 सूची आणि उर्वरित विषय मात्र कुणाला दिले आहे? शेष अधिकार
हे केंद्र सरकारला. मग हा जो मॉडेल आहे हा आपण कोणत्या देशाकडनं स्वीकारला? स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा की अर्जेंटिना? बरोबर आहे, कॅनडाचं हे मॉडेल आहे आणि आपल्या भारताने कॅनडाचं अनुकरण या बाबतीत केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 81 बघा. भारतीय संविधान द्विदल शासन निर्माण करते है ना. भारतीय संविधान द्विदल शासन म्हणजे केंद्र आणि राज्य असे दोन प्रकारचे, त्यामुळे ते संघराज्यात्मक आहे. कारण संघराज्य म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सत्तेची विभागणी म्हणतो. मग भारतीय संविधान द्विदल शासन जर निर्माण करत आहे त्यामुळे ते संघराज्यात्मक आहे असे मत आपल्या भारतीय घटना परिषदेत म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये आहे ना. कुठे? कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये जी चर्चा झाली या चर्चेच्या दरम्यान कोणी मांडलेले होते असा प्रश्न आहे. महात्मा गांधींनी मांडलेलं मत होतं, पंडित नेहरूंनी, सरदार वल्लभभाई पटेल की डॉक्टर आंबेडकर? डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेलं हे मत आहे घटना परिषदेमध्ये की आपल्या भारतामध्ये जर द्विदल शासन निर्माण आहे तर संघराज्यात्मक शासन आहे. हे मत कुणाचं आहे? डॉक्टर आंबेडकरांचं. यानंतरचा प्रश्न बघा 82. भारतीय संघराज्याचे स्वरूप कसे आहे? म्हणजे व्हॉट इज द नेचर ऑफ इंडियन युनियन म्हणा किंवा इंडियन फेडरलिझम म्हणा आहे ना. युनियन याच्यासाठी की युनियन ऑफ द स्टेट्स असं म्हटलं आहे म्हणून. आता इथे एकात्मा, केंद्रोत्सारी, केंद्राकर्षी यापैकी नाही. मग आता आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये एकात्म स्वरूपाचं नाही म्हणून हा प्रश्न येणार नाही. आता केंद्रोत्सारी आणि केंद्राकर्षी याच्यात आपल्याला अनेकदा प्रश्न पडला असेल. केंद्रोत्सारी याचा अर्थ आपला भारत देश आधी स्वतंत्र झाला, नंतर राज्यांची निर्मिती झाली, म्हणजे केंद्रात सारी अशा पद्धतीचं की आपला भारत देश जसं अमेरिकेमध्ये 13 वसाहती आधी होत्या आणि या 13 वसाहती नंतर केंद्राकडे आकर्षित झालेले आपण पाहतो. आता अशा पद्धतीचं भारताचं संघराज्य असेल तर ते केंद्राकडे आकर्षित झाल्या म्हणून हे केंद्राकर्षी हे आपण अमेरिकेच्या बाबतीत पाहतो. पण मित्रांनो, आपला भारत देश आधी स्वतंत्र झाला, नंतर राज्यांची निर्मिती झाली म्हणून भारताचं संघराज्य कसं आहे? केंद्रोत्सारी आहे म्हणजे सेंट्रिफ्युगल आहे आणि अमेरिकेचं आहे फ्रॅग्लिटी आहे. अशा पद्धतीने आपण इथे उत्तर काय येणार? मग भारतीय संघराज्याचं स्वरूप विचारला तर ते केंद्रोत्सारी आहे म्हणून पर्याय बी. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघा 83. भारतीय संघराज्यात अधिकारांची विभागणी किती सूचीमध्ये करण्यात आलेली आहे? म्हणजे हाऊ मेनी लिस्ट्स आर प्रिपेअर्ड फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स इन इंडियन फेडरलिझम? इथे लक्षात घ्या, आपण थोड्या वेळापूर्वीच बोललो किती सूची आहे? 3 सूची आहे म्हणून पर्याय येणार बी. कोणत्या सूची आहे? एक केंद्र सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी आहे समवर्ती किंवा सामायिक सूची ज्याला आपण म्हणतो, ज्याला कॉन्करंट लिस्ट आपण म्हणतो, ती समवर्ती सूची. आणि उर्वरित सर्व विषय मग केंद्राला. पण सूची किती आहे? 3 म्हणून उत्तर काय येणार आहे? बी. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 84 बघा. यामध्ये संघराज्य असलेल्या भारत देशात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात अधिकारांची विभागणी केलेली आहे, पण ही विभागणी कितव्या परिशिष्टात दिलेली आहे? म्हणजे इन इंडियन फेडरलिझम इन विच शेड्यूल इज गिव्हन द डिव्हिजन ऑफ पॉवर्स बिटवीन द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट? ओके. म्हणून आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अधिकारांची विभागणी केलेली आहे? किती सूचित आहे ते माहिती आपल्याला, 3 सूचित, पण इथे परिशिष्ट विचारलं आहे इन विच शेड्यूल. मग आता इथे 7, 8, 9 की 11 आहे ना. इथे प्रश्न काय आहे? 7, 8, 9, 11. तर मित्रांनो इथे परिशिष्ट आहे 7. बरोबर आहे ना? ए उत्तर येणार आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 85 बघा. मूळ घटनेतील केंद्रसूचित असलेल्या विषयांची संख्या टिंबटिंब होती. म्हणजे द नंबर ऑफ सब्जेक्ट्स इंडिकेटिंग द सेंटर ऑफ द ओरिजिनल लिस्ट वॉज. म्हणजे आपल्या भारताची राज्यघटना जेव्हा तयार झाली त्यावेळेस आपल्या भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये केंद्रसूचित असलेल्या विषयांची संख्या विचारली आहे. 95, 97, 99 की 100? बरोबर आहे. आपल्या भारतामध्ये जेव्हा राज्यघटना तयार झाली मित्रांनो तेव्हा केंद्रसूचीतील विषयांची संख्या किती होती? 97. राज्यसूचीत किती विषय होते माहिती आहे ना? 66 जेव्हा तयार झाली तेव्हा. आणि जी समवर्ती सूची आहे या समवर्ती सूचीतील विषयांची संख्या 47. जेव्हा मला लक्षात राहायचं नाही मी म्हणायचे सेंचुरीला इथे 3 कमी, हाफ सेंचुरीला 3 कमी आणि हा डबल छक्का. ओके. 85. अशा पद्धतीने इथे बी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 86 बघा. सध्या राज्यसूचीत असलेल्या विषयांची संख्या किती आहे?
आहे ना, सध्या म्हणजे ॲट प्रेझेंट पोझिशनला, म्हणून इथे 66 येणार का? अजिबात नाही, कारण आता इथे प्रश्न काय विचारला आहे, सध्या किती आहे. जेव्हा सुरुवातीला घटना तयार झाली तेव्हा 66 होतं आहे, पण सध्या ही जी संख्या आहे ना राज्यसूचीतील कमी झालेली आहे. इथे लक्षात घ्या की केंद्रसूची जी आहे ना त्याची संख्या वाढली. केंद्रसूचीमध्ये 97 होते, त्या 100 विषय झाले. राज्यसूचीमध्ये जी 66 विषय होते, ह्या 66 विषयांची संख्या कमी होऊन आज 61 झाली, म्हणून इथे पर्याय काय येणार? डी, 61. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 87 बघा. पूर्वी समवर्ती सूचीत असलेल्या विषयांची संख्या किती होती? ओके. आता इथे आपण आत्ताच बघितलं की पूर्वी किती होती? 47, म्हणून उत्तर काय येणार? बी. ओके. 88 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते भारतीय संघराज्याचे वैशिष्ट्य नाही ते ओळखा. म्हणजे आपण पाहतो भारतीय संघराज्याची काही वैशिष्ट्य आहेत, त्या वैशिष्ट्यांमध्ये कोणतं नाही असं विचारलं. जसं आपण पाहतो जिथे संघराज्य असेल तिथे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अधिकारांची विभागणी ही सुस्पष्ट असायला हवी, आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो लिखित राज्यघटना असते. जिथे संघराज्य असेल तिथे घटना ही सर्वश्रेष्ठ असते, जिथे संघराज्य असेल तिथे स्वतंत्र न्यायव्यवस्था असते. त्याचप्रमाणे आपण पाहतो की जिथे संघराज्य असते ना तिथे राज्यघटना ही परिदृढ असायला पाहिजे असते. पण या बाबतीत आपण पाहतो आपली भारत अपवाद आहे. भारताने अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः परिदृढ राज्यघटनेचा स्वीकार केला आहे. जिथे संघराज्य असतं तिथे त्या व्यक्तीला दुहेरी नागरिकत्व प्राप्त होतं, पण आपल्या भारतामध्ये अपवाद आहे, दुहेरी नागरिकत्व नाही, है ना. संपूर्ण भारताची राज्यघटना ही 2 असते, म्हणजे केंद्राची एक वेगळी असते, राज्याची वेगळी असते संघराज्यामध्ये, पण आपल्या भारतामध्ये एकच राज्यघटना आपण स्वीकारलेली आहे. हाही अपवाद आहे. त्यामुळे एकच राज्यघटना हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. त्यानंतर लिखित राज्यघटना आहे. दुहेरी नागरिकत्व आपल्याकडे नाही, आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे, हे लक्षात घ्या. आणि आणीबाणीच्या काळात एकात्म स्वरूप बनतं, म्हणजे कारण जेव्हा आणीबाणी असते तेव्हा राज्यसूचीतील सर्व विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्राला प्राप्त होतो, म्हणून संघराज्याचं स्वरूप ऑलरेडी एकात्म बनतं. त्यामुळे हे आपल्या संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. मग इथे वैशिष्ट्य कोणतं नाही आहे? दुहेरी नागरिकत्व. कारण मित्रांनो आपल्याकडे संघराज्यामध्ये एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे, सिंगल सिटिझनशिप आहे, ड्युएल नाही, म्हणून सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे, है ना. यानंतरचा प्रश्न बघा. 89 खालीलपैकी कोणता विषय हा केंद्र सूचीतील नाही ते ओळखा. म्हणजे आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग टॉपिक्स इज नॉट ऑन द सेंट्रल लिस्ट. कोणता विषय केंद्र सूचीतला नाही? मित्रांनो हे लक्षात घ्या की त्या 3 सूची आहेत त्यामध्ये महत्त्वाचे जेवढे विषय आहेत ते केंद्र सूचित आहे, त्यापेक्षा कमी महत्त्वाचे विषय ही राज्य सूचित आहे, आणि जे विषय दोघांना कायदा करण्याचा अधिकार आहे ते समवर्ती सूचित आहे. मग आता रेल्वे आपण पाहतो की रेल्वे हा विषय केंद्र आहे ना, बरेच लोक आपल्याकडे रेल्वेत जॉब करतात आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई म्हणतो, म्हणजे रेल्वे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा केंद्र सूचीतील विषय आहे. राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल हायवे, नॅशनल शब्द म्हटला की केंद्राचा आला, त्यामुळे हा पण आहे. शेती हा विषय आहे ना, शेती आपल्याला वाटतं पण शेती हा राज्यसूचीतील विषय आहे. आणि त्यानंतर परराष्ट्र धोरण जर आपण बघितला तर या परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत केंद्र सरकारचा म्हणजे केंद्राचा विषय आहे, याच्यात राज्य हस्तक्षेप नाही करू शकत. म्हणून इथे लक्षात घ्या रेल्वे केंद्राकडे, राष्ट्रीय महामार्ग केंद्राकडे, परराष्ट्र धोरण केंद्राकडे, फक्त शेती नाही. म्हणून इथे कोणता विषय नाही? सी शेती, ॲग्रिकल्चर. येथे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो प्रश्न क्रमांक 90 बघा. भारतीय संघराज्यात आहे ना, भारताच्या संघराज्यामध्ये अधिकारांची विभागणी कोणास अधिक अनुकूल आहे, म्हणजे कुणाकडे झुकतं माप दिलेलं आहे, म्हणजे हू इज मोर फेवरेबल टू द डिव्हिजन ऑफ पॉवर्स इन द इंडियन फेडरलिझम. बरोबर आहे, केंद्राला जास्त झुकतं माप आहे. कसं काय लक्षात आलं? कारण केंद्र सूचीतील विषयांची मुळात संख्या आधी 97 होती, ती आता किती झाली आहे? 100. राज्यसूचीकडे किती होते? 66. ते काय झाले? कमी झाले, 61 ठेवले आहे ना, कमी करून टाकले. समवर्ती सूचीमध्ये आधी किती विषय होते? 47. त्या विषयांची संख्या वाढून आता किती झाली आहे? 52. आणि उर्वरित विषयसुद्धा कुणाला आहे? केंद्र सरकारला. केंद्र सूचीवर कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्राला, राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार जरी राज्याला असेल तरी मात्र आपण पाहतो आणीबाणीच्या काळामध्ये राज्य सूचीतील विषयावर केंद्र सरकार कायदा करू शकतात. त्यामुळे राज्याचे अधिकार कोणाला मिळतात? केंद्राला. आणि उर्वरित सर्व विषयसुद्धा केंद्राकडे आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो समवर्ती सूचीमध्ये जरी केंद्र आणि राज्य या दोघांना कायदा करण्याचा अधिकार असला
तरी दोघांचा कायदा हा जर कॉन्ट्रावर्सी असेल तर आपण पाहतो कुणाचा कायदा मान्य होतो, केंद्राचा. राज्याने केलेला कायदा हा मात्र रद्द होतो. आणि अशा प्रकारे आपण पाहतो झुकतं माप कुणाकडे दिलं आहे, केंद्राकडे. म्हणून उत्तर काय येणार आहे, टू द सेंटर. केंद्रास जास्त अनुकूल असल्याचे आपणास दिसते. अशा प्रकारे मित्रांनो, भारतीय संविधानाच्या या 6व्या भागामध्ये आपण 15 प्रश्न जे संघराज्याशी निगडित आहेत त्याच्या संदर्भात विचार केलेला आहे. केंद्र राज्य संबंध वित्त आयोग या बाबी आपण नंतर बघणार आहोत. अभ्यासक्रम जो आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा, त्या अनुषंगाने आपण या प्रश्नांचा विचार करत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी अपेक्षा बाळगते. आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या ज्याही कमेंट्स असतील ते कमेंट्स बॉक्सला अवश्य टाका, जेणेकरून मला माझ्या पुढच्या व्हिडिओला त्याची मदत होणार आहे. अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचे नोटिफिकेशन्स आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, धन्यवाद.